कर्णाच्या बहिणी सूर्यदेवांच्या 2 कन्या। सूर्यदेवांच्या कन्येचा महाभारतात उल्लेख आला आहे। उल्लेखच नव्हे तर त्यांची एक कथाच आली आहे। तीच कथा आपण आज पाहणार आहोत। कर्णाच्या जन्माची कथा आपण मागच्या भागात पाहिली। आज कर्णाच्या बहिणीविषयीची माहिती पाहणार आहोत। सूर्यदेव आकाशात प्रकाशित होऊन स्वर्गलोकापर्यंत व्याप्त झाले आहेत। त्या सूर्यदेवांना तप्ती नावाची मुलगी होती, जी पित्याप्रमाणेच तेजस्वी होती। ती तपस्येत रत राहिल्याने तिन्ही लोकांमध्ये तप्ती या नावाने प्रसिद्ध झाली। या तप्तीच्या विवाहाची चर्चा सुरू होती। सूर्यदेवांना आपल्या मुलीसाठी उत्तम वर शोधायचा होता। त्यासाठी त्यांना पृथ्वीवर यावं लागलं आणि त्यांनी एका उत्तम वराचा शोध चालू केला। तिचा विवाह एका सात्विक मनुष्यासोबत व्हावा अशी सूर्यदेवांची इच्छा होती। त्यामुळे ते पृथ्वीवर तपस्येत रत असलेल्या राजाचा शोध घेत होते। या दरम्यान संवरण नावाच्या राजाने सूर्यदेवांची उपासना सुरू केली। तो बुद्धिवान आणि सामर्थ्यवान सुद्धा होता। दिवसातील ठराविक वेळी तो सूर्यदेवांची उपासना करत असे। सूर्य आपल्या कन्येला पृथ्वीवर घेऊन आले होते। त्यांनी तिला एका पर्वत शिखरावर ठेवून ते गेले। संवरणही योगायोगाने त्याच पर्वत शिखरावर येत होता। त्या पर्वतावरील वनात तो शिकार करत होता आणि या दरम्यान त्याला तप्ती दिसली। तिला पाहून तो मोहित झाला। त्याने त्याच्या मनातील भावना तिला सांगितल्या। तप्तीचं मनही संवरणावर जडलं। तिने सांगितलं, प्रथम सूर्यदेवांची उपासना पूर्ण करून त्यांना प्रसन्न करूनच माझा हात मागावा। आणि ती देवलोकात परत गेली। तिकडे संवरणाने उपासना सुरू ठेवली। एके दिवशी महर्षी वशिष्ठ राजा संवरणाला भेटले। संवरणाने त्यांची समस्या वशिष्ठांना सांगितली। महर्षींनी त्याला मदत करण्याचं ठरवलं। संवरण दिवस रात्र सूर्यदेवांच्या उपासनेत घालवत होता। त्याला तप्तीला प्राप्त करायचं होतं आणि हे करत असताना प्रजेकडे त्याचं दुर्लक्ष होत होतं। त्यांच्या हे लक्षात आलं। वसिष्ठांनी सूर्यदेवांची भेट घेऊन संवरणाची स्तुती केली आणि तिचा हात संवरणासाठी मागितला। वसिष्ठ तप्तीला घेऊन पृथ्वीवर आले। महर्षी वसिष्ठांमुळे संवरण राजाला तप्ती पत्नी रूपात मिळाली आणि सूर्यदेवांच्या मनाला लागलेली हुरहुर पण संपली। या कथेचा शेवटच या कथेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। कारण कुरुवंश नेमका काय होता, तो कसा सुरू झाला, याचं उत्तर या कथेतच आहे। ते म्हणजे सूर्यदेवांची कन्या तप्ती आणि राजा संवरण यांच्या विवाहानंतर त्यांना कुरु नावाचा पुत्र झाला आणि त्याच्याच वंशजांना कौरव किंवा कुरुवंशी म्हटलं जातं। कुरूंच्या वंशाची सुरुवात ही अशी झाली आहे। या वंशाचा सूर्यदेवांशी थेट संबंध आहे। वंश स्थापन करणाऱ्या कुरूंचे आजोबा स्वतः सूर्यदेव होते। त्यांच्याच आशीर्वादाने हा वंश वाढला आणि याच वंशात पुढे कर्णाचा सुद्धा जन्म झाला। कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।